त्याच्या आधी आपण भाव्याला घेऊया. काढून घेतला आहे. अद्रक आता कट करून घेतलं आहे. आज साठी जी सुकी चटणी आहे त्याच्यामुळे सुकी चटणी ते शेअर करेन, कारण की रेसिपी माझी सिक्रेट आहे. वडा करायची तेव्हा तो काय एवढा टेस्टी वगैरे नाही, पण माझं बाळ गुणी आहे. हा माझं बाळ राहतं. हाय हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ऐश्वर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की वडापावच्या शॉपसाठी लागणारं साहित्य मी कसं तयार करतो. 2 तासाच्या मेहनतीच्या मागे किती मेहनत असते ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लस फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला सुरुवात होते बटाटे बॉईल करण्यापासून, आणि ही बटाटे बॉईल आहेत ना ते पप्पा करतात. एक काम होतं तर ते करून आली. आता आपलं वडापावचं जे पण काय असेल ते आता करायला घेते आणि हळूहळू तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते की कशी कशी काय प्रोसेस असते ते. त्याच्या आधी आपण भाव्याला घेऊया, थोडस फीड करूया आणि तिला झोपत असेल तर झोपूया. लाईट तोपर्यंत पण आलं कट करून घेऊया. लसूण काढून घेतला आहे. अद्रक आता कट करून घेतलं आहे आणि मिरचीची देठ काल रात्रीच घेतलेली. एक दिवस अगोदर नाही घेऊन ठेवत, त्याच दिवशी घेते, पण काल माझ्याकडे टाइम होता त्यामुळे मी एक दिवस अगोदर देठ घेऊन ठेवलेली. आता ह्याला स्वच्छ तिघांना पण वॉश करणार आणि मिक्सरला बारीक करणार. लाईट आलेली आहे. आता आपण वाटण करून घेऊया. आणि काय काय कामं आहेत आजची तर सगळ्यात पहिला बटाट्याच्या भाजीचा ठेचा बनवायचा आहे. त्यानंतर ग्रीन चटणी बनवायची आहे, चिंचेची चटणी बनवायची आणि खिमा शिजवायचा आहे. आज शनिवार आहे त्यामुळे खिमा पाव नाहीये, नाहीतर तो पण शिजवायला लागतो. आणि सुकी चटणी आहे ती मी बनवून ठेवते. तर आज साठी जी सुकी चटणी आहे त्याच्यामुळे सुकी चटणी आज नाही बनवायला लागणार, उद्या बनवायला लागेल 2-3 दिवसाची. ती टिकते त्याच्यामुळे मी बनवून ठेवून देते. आणि ती 2-3 दिवस बनवून ठेवली तर मस्त मुरते सुद्धा आणि लागते सुद्धा मस्त. तर एवढी सारी कामं आहेत. तर सगळ्यात पहिला तर वाटण करून घेते. आता आपण हे 3 वस्तू आहेत ते स्वच्छ वॉश करून घेऊया. रेसिपी तर नाही तुमच्यासोबत मी शेअर करणार, पण काय काय करते ते शेअर करेन, कारण की रेसिपी माझी सिक्रेट आहे ती मी शेअर नाही करू शकत. जरत आहे ते मी याच्यामध्ये शिफ्ट करते, कारण की ते त्याच्यासोबत सुटलं जाणार नाही. त्यासाठी त्याची पण काय माती बिती आहे ती स्वच्छ करून घे. मी डिटेल मध्ये तुम्हाला रेसिपी तर नाही दाखवणार, पण काय काय बनवते ते दाखवणार आहे. रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, कारण की रेसिपी नॉर्मल जी आपण वडापावला बनवतो तशीच बनवणार आहे. काही वेगळं डिफरंट असं नाहीये. जसं आपण ठेचा बनवतो तसंच बनवतो मी. आणि हे सर्व मी शिकली आहे माझ्या सासूबाईंकडून. मला पहिलं वडाची भाजी काहीच बनवता येत नव्हतं, त्यांचं बघून शिकली आहे. सो लग्नाच्या आधी मी कधी काय काम केलीच नाही. सर्व मम्मीकडून फक्त आयतं खाल्लं. आणि आता मला याचं गिल्ट पण खूप वाटतं की मी तिला खूप त्रास दिलेला आहे. आपलं अद्रक आहे ते वॉश झालेलं आहे. हा पाणी आपण बाहेर फेकूया. कसं असतं ना, इच्छा जर माणसांची असली तर माणूस काहीही करू शकतो, काहीही शिकू शकतो. पहिला मी जेव्हा बटाटे वडा करायची तेव्हा तो काय एवढा टेस्टी वगैरे नाही व्हायचा, पण आता मी पॅशन म्हणून करते तर ते माझ्याकडून वर्क होत आहे. म्हणून सर्च केलं आता. मिरची. जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.
आता हे सगळं वॉश वगैरे झालं आहे. आता पटापट मी ह्याचं वाटण करून घेते आणि वाटण झाल्यावर भेटूया. तर इकडे आपली बटाटी सुद्धा बॉईल झालेली आहे. आमच्या घरातला प्रत्येक माणूस या गोष्टीमध्ये आम्हाला मदत करतो. कधी कधी पप्पा सोलतात, कधी कधी पप्पाई भाग्यश्री वगैरे सोलते. तर आता ते बटाटे सोलायचं काम करतात, तोपर्यंत माझा ठेचा बनवायचं काम. आणि त्याचबरोबर मला बनवायचं आहे आज जेवण. आणि जेवणामध्ये आहे सुका बोंबील. सुका बोंबलाचं कालवण बनवणार आहे मी. तर ते चालू आहे. तर वाटण करून घेऊया पटापट. तर इकडे कपडे धुवायला मशीन चालू आहे आणि त्याचा एकच प्लग असल्यामुळे मला आपला मिक्सर इकडे शिफ्ट करायला लागला. तर इकडे वाटण करून घेते. अद्रक लसूणचं वाटण झालेलं आहे. आता मिरची वगैरे वाटेपर्यंत आहे ना खिमा मी शिजत ठेवते, कारण की खिमा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी खिमा शिजत ठेवते. तर ते एक तिकडून काम करून घेते, तिथपर्यंत मिरची वगैरे वाटून होईल. आणि ठेचा करायला काही जास्त वेळ लागत नाही, पण ज्याच्यासाठी जास्त वेळ लागतो ते करून घेऊया. चिकन शिजायला ना थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामधलं पाणी आहे ना तो आटायला खूप वेळ लागतो. त्यामुळे सगळ्यात पहिला तर चिकनचा खिमा शिजत ठेवला आहे. तो शिजेपर्यंत जी बाकीची कामं आहेत ती सर्व करून घेणार आहे. झाकण ठेवूया, त्याला तर पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये तो शिजून जाईल. आणि मी एका साईडला आहे ना सुक्या बोंबलाची भाजी करते. जर तुम्हाला सुक्या बोंबलामध्ये बोंबील एकदम सॉफ्ट पाहिजे असेल तर हे ना गरम पाण्यामध्ये ते बोंबील असे भिजत टाकायचे 5-10 मिनिटं, म्हणजे ते छान मऊसूत होतात आणि खायला खूप मस्त लागतात. आणि मी कालवण बनवायला लागलेलं आहे बोंबल्याचं. जेव्हा आपण सुक्या बोंबल्याचं कालवण बनवतो तेव्हा त्याच्यामधला बटाटा, कांदा, टोमॅटो, वांग शिजेपर्यंत आपल्याला त्यामध्ये चिंच घालायची नसते, ते शिजल्याशिवाय. तर पहिला ते शिजून द्यायचं, मग चिंच घालायची, 5 मिनिटं शिजवायचं की आपलं झालं सुक्या बोंबलाचं कालवण. आता आपण आपला पुढचं वाटण बनवायला घेऊया. दुपार आहे, उन्हाचे दिवस आहेत, तर खूप पाण्याची तहान लागते. पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे, त्याच्यामुळे पटापट एक ग्लास पाणी पिऊन घेते. तुम्ही पण माझ्यासारखं काम करता करता पाणी पितात का ते मला नक्की सांगा. माझी कामं नाही होत इतकंच माझं हे गोड पिल्लू उठलेलं आहे आणि उठून उठून मम्म्या चाललं होतं. मम्म्याने तिला घेतलं असं जवळ. पण माझं बाळ गुणी आहे हा. माझं बळ राहतं, मम्माला अजिबात त्रास नाही देत. आणि जेव्हा मी वडापावच्या गाडीवर जातो तेव्हा तर ती खूप सपोर्ट करते मला, व्यवस्थित राहते. तिला फक्त थोडंसं खाऊ बनवून द्यायचं असतं, तर ते दिलं की ती सगळ्यांकडे राहते. एवढं माझं गुणी बाळ आहे. आमचं हे बाळ उठलंय आणि आपण डॅडला सरप्राईज देऊया की बाळ उठलंय. डॅडा, आमच्या डॅडाने इकडे त्याच्या PFच्या कामाचा सेटअप लावलेला आहे. तो वरच्या फ्लोअरला शिफ्ट झालेला आहे काम करण्यासाठी. टाकूया चिंचेचा कोळ आणि करूया आपली भाजी मिक्स मिक्स मिक्स. 5 मिनिटं हिला उकाळा दिला की झाली आपली भाजी तयार. इकडे आपली जेवणाची भाजी सुद्धा झाली आहे आणि खिमा सुद्धा शिजलेला आहे. चिंचेच्या चटणीसाठी चिंच इकडे भिजत ठेवली आहे. आता ठेचलेली बोंबील बनवायला लावलं, त्यासाठी लसूण आणि मिरची आहे ती त्या बोंबलासोबत ठेचून घेते. मस्त अशी आपले ठेचलेले बोंबील तयार आहेत. आता घेते जेवणासाठीचा ब्रेक आणि त्याच्यानंतर ठेचा आणि चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी बनवून घेते. आता नंबर चिंचेच्या चटणीचा. आता ही हळद शिजली की आपला ठेचा शिजलेला आहे. आता मिक्स करून आपला ठेचा तयार आहे. चिंचेच्या चटणीला पण उकळा आलेला आहे, पण टेस्ट करून बघू. मस्त आंबटगोड झाले आहे. हे पण टेस्ट करून बघणं तेवढंच महत्वाचं आहे,
कारण की चटणी कस्टमरला आंबट नाही लागली पाहिजे, ती प्रॉपर चांगली लागली पाहिजे. आता हे सुद्धा झालेलं आहे. आता फक्त राहिली ती हिरवी चटणी, तर ती बनवून घेते. बघा ही जाणार वड्यामध्ये टाकायला आणि ही जाईल आपली ग्रीन चटणी बनवण्यासाठी. आपली ग्रीन चटणी आहे ती तयार झाली. आता ही थोडी ठीक आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून थोडी पातळ करते की ही चटणी सुद्धा झालेली आहे. इकडे आपला मेयो सॉस बनवून सुद्धा रेडी आहे. तुमच्यासोबत गप्पा मारता मारता दुपारच्या अगोदरची जी काय कामं आहेत ती सगळी आवरली आहेत. आता पीठ कालवायचं आणि बटाटे मिक्स करायचं जे आहे ते मी 4-4:30च्या दरम्यान करून घेईल. आणि कंपल्सरी 3 ते 4 ह्या दरम्यान मी स्वतःला रेस्ट देते, कारण की जेव्हा मी गाडीवर जाईल तेव्हा मी फ्रेश राहावी म्हणून मी स्वतःला 1 तासाचा रेस्ट देते. एक वेळ झोपत नाही पण पडून तरी राहते, पण 1 तासाचा स्वतःला ब्रेक देते. इकडे आपले बटाटे सोलून सुद्धा झालेली आहेत. इकडे पप्पांनी बटाटा मॅश करून दिला आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर कट केली आहे आणि इथे मी बेसन सुद्धा एवढं एक टोप कालवून घेतलं आहे, म्हणजे 10 वेळा कालवायला लागत नाही गाडीवरती. आता बटाट्यामध्ये वाटण टाकून मिक्स करायला लावलं आहे. आता हे झालं की मग आपण आपली गाडी लावणार आहोत. थोडीफार बटाटे काढून ठेवतात. करेन हे सारी कोथिंबीर आणि आपण बनवलेला ठेचा. आपला बटाट्याचा ठेचा कालून तयार आहे. डब्यासाठी एक बटाटो टिक्की बनवली. आता खाईल की नाही खाईल ते माहित नाही, पण तिच्यासाठी बनवायला लावलाय. आता थोड्या वेळ पिल्लू माझी तिच्या पंजजी सोबत राहणार आहे. आजचा जो मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे तो तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. मी आहे ना तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्या वडापावसाठी लागणारा जे पण काय आहे कामं ते कसे करते ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. गाडी लावताना दाखवलं नाही, ते कधीतरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवेल, कारण की मी घरामध्ये आपल्या वडापावच्या शॉपसाठी तर सर्व करत होतो, त्या सर्वांनी बाहेर गाडी लावली, तर ते तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी शेअर करेल. त्यानंतर आहे ना कस्टमर जेव्हा यायला लागले तर ते मी शूट नाही केलं, कारण की काही कस्टमरला ब्लॉग मध्ये यायला आवडेल, काही आवडणार नाही. हा एक कॉन्सेप्ट होता, त्याच्यामुळे शूट नाही केलं. आणि सेकंड म्हणजे इतकी गर्दी पडते की मोबाईल हातात घ्यायला शक्य होत नाही आणि शूट करायला सुद्धा शक्य होत नाही, त्याच्यामुळे ते काही केलं नाही. आणि तुम्हाला ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय बघायला आवडेल ती कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असा छानसा ब्लॉग घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लव्ह यू ऑल.